नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजची घटना एकदम सत्य घटना आहे. जालन्यामधली गरीब घरातली मुलगी असते, एक मुलगी आणि 3 गडी. काय आहे पूर्ण स्टोरी ती बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा. प्रिया 12वीचं शिक्षण होतं. घरची परिस्थिती साधारण असते. 12वीपर्यंत शिक्षण होतं तिचं. त्यानंतर घरचे म्हणतात आता हिचं लग्न करून. तर स्थळ बघायला सुरुवात करतात. तर स्थळ पण गरीब घरातलंच येतं तिला. त्याच्याशी लग्न होतं रमेशबरोबर. तो गवंडी काम करत असतो. तर चांगल्या प्रकारे संसार चालू असतो त्यांचा. त्यानंतर तिला दिवस जातात, मुलगा होतो. मुलगा मग 2-3 महिन्याचं बाळ झाली होती. परत येते नवऱ्याकडं. दिवसभर मग नवरा गेला का मुलाचं बघायचं, बाळाचं काम आवरायचं. तिला खूप बोर व्हायचं. ती नवऱ्याला म्हणते मला खूप बोर होता. नवरा काय करतो, तिला मोबाईल घेऊन देतो. आता तुम्हाला माहीतच आहे सोशल मीडिया वाईट, त्याच्यामुळं किती जणांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहे. तर ती फेसबुक, इंस्टा दिवसभर वापरायची. नवरा कामाला गेला की त्याच्यातच तिची ओळख होते एका मुलासंग. आता तो मुलगा असतो 25 वर्षाचा. ही दिसायला सुंदर असते. त्यामुळे दोघांचं बोलणं चालू होतं. फोन नंबर देतात, कुठे राहतात, काय राहतात, सगळं माहिती विचारून घेतात. असं बोलणं चालू असतं. रमेशला काही माहीत नसतं. रमेश दिवसभर काम करतो, थकतो, घरी येतो आणि झोपतो. बायकोचं काय चालू असतं त्याला काही कल्पना नसते. तर तो मुलगा असतो प्रवीण, तिच्या घरी येतो एक दिवस. दोघं भेटतात, बोलतात. असं रोजच चालू होतं त्यांचं. तरीसुद्धा नवऱ्याला काही खबर नसते. मग एक दिवस काय होतं, प्रवीणचं लग्न जमतं. तो तिला सांगतो आता माझं लग्न जमलं आहे. आता हिला खूप राग येतो. त्याचं लग्न होईल तो काय आपल्याला भेटणार नाही. त्याला तर चांगलंच येतात, तो कशाला बाईच्या नादी लागणार आहे. त्याला चांगली पोरगी भेटली. ही काय करते, त्याच्या मोबाईलमधून तिचा नंबर काढते. तिला फोन करून सांगते, फोटो पाठवते या दोघांचे. त्याचं लग्न मोडून जातं प्रवीणचं. त्याला खूप राग येतो. तो काय करतो, त्याच्यानंतर मग घरी येतो. एक दिवस त्यांचं भेटणं चालूच असतं. पण नेमकी तिच्या मोबाईलमध्ये गणेश नावाचा मुलाचा नंबर असतो. तो प्रवीण विचारतो नंबर कोणाचा आहे. ती बोलते काही नाही, असंच आहे. तर याला वाटतं दोघं तो इग्नोर करतो. पण एक दिवस तो पाळत ठेवतो तिच्यावर. एक दिवस रात्री प्रिया चाललेली असते गणेशला भेटायला. प्रवीण पिछा करतो आणि तिच्यावर वार करतो चाकूने. हे सगळं तिच्या नवऱ्याला पण कळतं. प्रियाचा जागीच मृत्यू होतो. नंतर मग पोलिस पकडतात. गणेश पोलिसांना सगळं सांगतो. गणेश तिच्याबरोबरच असतो. तेव्हा तो अडवण्याचा प्रयत्न करतो, पण हा प्रवीण म्हणतो मध्ये येऊ नको, तुला पण मारून टाकेल मी. मग गणेश नंतर पोलिसांना सगळं सांगतो. त्याला अटक करतात प्रवीणला. तर बघू शकता त्या स्टोरीतून तुम्हाला काय वाटतं. आपल्याला कोणाला बदनाम करण्याचा हेतू नाही, तो फक्त सत्य समोर आणणं. जगामध्ये आता अवसर घटना खूप घडत आहे, पण त्यांचा अंतसुद्धा वाईटच होतो. बघू शकता. तर तुम्हाला या स्टोरीतून काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.